काळजी करताना रंगमंचावर फुटी टाकता काहीतरी जीवाला वाटलं पाहिजे. तुम्ही सिनियर कलाकारात या रंगमंचाचा फुटी अपमान करता. ही काय कवाली आहे का? शक्तिपुरा बाज काय आहे? नंतर काय बोलतात? बुवा गवळणीची चाल मी काय गणाची चाल मी सांगत नाही तुम्हाला. गणाची चाल सांगत नाही, पण मग गवळणीची का लपवली? बाईनी गवळणीची चाल का लपवली माहिती का? गवळणीची चाल सांगितली का बाईनी? खरं बोलायचं, रेकॉर्ड असेल कॅमेरा दादा. गवळणीची चाल सांगितली बाईनी? नाही सांगितली. का नाही सांगितली? कारण त्या विषयावर तुम्ही मला चॅलेंज केलं. बुवा तुझा खरा असेल ना तर माझ्या या गवळणीला कटिंग मारून टाका. हे असे आहेत ना, हे लपून छपून इकडे तिकडे पळवाटा करायचं नाही. मी सांगितलं ना, जर नव्हतं ना काय तर सरळ व्हायचा. नंतर बाई काय बोलते परत? बाई शक्तिपुराची आळवणी कशी असते? बुवा शक्तिपुराची आळवणी कशी असते? अरे मी नटेश्वराला नमन केले, नटेश्वराला विनंती केली. ज्या रंगदेवतेच्या या शेलो उभा आहे त्याच रंगदेवतेला मी विनवणी केली. आणि तुम्ही म्हणता फक्त बाई विनवणी कसं? बुवा विनवणी कशी असते? नंतर काय असं नाही का? बाई अजून बहिणीवर किती दिवस पोट भरणार? तुम्ही सांगितलं, मी वारंवार सांगते परत तुम्ही सिनियर काय का वेगवेगळं काय नवीन द्या. माझे आसपास झाले ना, माझ्या पुढच्या बाजूला तुम्हाला एकदा काही मिळणार नाही. मी तुम्हाला आज सांगतो, तसं तुमचं नाही. एकच काय घेतलं का? मला हे भेंडी बदल मी बाई छोटीशी भाजीवाली भेंडी गवार विकतेदारी. आता मी हे बोललो तरी काय बाई छोटीशी भाजीवाली आहे का? ही अशी भाजीवाली आहे. नंतर काय म्हणले बाई? उद्या दहीहंडी आहे, कांदा थरावर काढणार, खाना हंडी फोडणार, कांदा दही खाणार, मग होत तरी पाडणार. मी असं बोललो, होत तरी पाडणार. बाई रेकॉर्ड आहे, तपासून बघा. रेकॉर्ड असेल तपासून बघा मी काय बोललोय. बाई तुम्ही सगळं सांगितलं, मटकी फोडणार, हंडी फोडणार, दही खाणार. मग मी बाई बोललो, जर सगळं सांगितलं मग तो बुवा बाई तुम्ही ठरावात काढलं का नाही सांगितलं, वर काढलं ते का नाही सांगितलं, हे मी बोललो. खोटं नाही बोलायचं, खोटं बोलायचं नाही. रेकॉर्ड असेल तर तपासून बघा, खोटं बोलायचं नाही. नंतर काय बोलतात परत? तो विषय काय आहे? मी काय विषय? तुझा प्रश्न हा ऐकून झाली खुशी, तुझा प्रश्न हा ऐकून झाली खुशी. मला गाळवा अग मला गाळवा, मला गाळवा काग म्हणते म्हशी. मग आता खरं सांगा, जर गाडी बोलत असतो तर त्या गाडीचा अपमान झाला असता. कारण काय ह्या बाई आहेत त्या गाडीसाठी आहेत का? या बससाठी आहेत म्हणून मी माहिती बोललो. परत बाई काय म्हणते आणखी बघा, बाई तुम्ही काळजी करता प्रत्येक शब्द तुमचा मास मानत ना. बाई मोबाईल पोहा लिहून घ्या. मी काय तुम्ही मला सांगितलं की मी असं कुठं बोललो तुम्हाला की बाहेर समोर येऊन बसा. समोर येऊन बसा नाही बोललो मी. महेश बुवा बाहेर येऊन बसा आणि मी काय बोलते माझ्या बोलावर लक्ष ठेवा. खोटं बोलणार नाही. या गाडीची बदलून ठेवतो. जर खोटं बोलत असेल, खोटं बोलून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार नाही. ते खरं आहे तेच बोलणार. बाई काय म्हणतात? सोलवतोय, बोलवतोय. माझ्या गवळणीमध्ये हे शब्द होते, सोलवतोय, बोलवतोय. माझ्या गवळणीचे बोल काय होते? राधे ध्यान माझे तुझं बोलावं, तुला नाचवी मुरलीच्या तालावर. राधे ध्यान माझे तुझं बोलावं, तुला नाचवी मुरलीच्या तालावर. आज देणार ग पप्पी तुझ्या गावावर, राधे देणार ग पप्पी गोर घालावर. हे माझ्या गवळणीचे बोल होते. आणि बाई म्हणते काय सोलवतोय, घोलवतोय, काय बोलतोय? हे मी बोललो काय? खोटं
बाई आता या ठिकाणी सांगतो, जर तुमचा गुरु असेल आदरणीय चंद्रकांत साळवे आहेत, त्याच्याकडे एकदा अभ्यास करून घ्या. अखंड जो श्रीकृष्ण लीला आहे ती जर ऐकली तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही राधेने श्रीकृष्णाच्या कानाखाली मागले हे जर आत्माकडे निदर्शन आलं तर मी तुम्हाला सांगतो ना, हे आजच सोडून देईल. कटिंग कशी मारायची मी तुम्हाला जी मी चाल मारली कटिंगची, त्या चाली मी तुम्हाला कटिंग केली आणि तुम्ही कुठला विषय घेला या नाते या कानाखाली पेटवली. काय येताना काहीतरी चांगलं द्यायचं. नंतर मग मी तो पण गायला माझा अगं कोणी तू सपन दिली ना आपल्या जुने जागेवर भेटला. मग मी माझ्या त्या विषय पायामध्ये मी तुम्हाला विषय काय दिला होता की या गंगेला बोललो होतो मला, गंगेचा विषय बोललो होतो ना. आणि नंतर तर ऐकून बघा, परत सांगतोय मी गंगेचा विषय गायला होता. या गंगेला पवित्र स्थान शिवशंकराच्या जटामध्ये आहे आणि बाईची जटा आहे ना, म्हणून तुम्ही त्यातून निर्मळपणे खाली वाहताय. तेजल आहे ना, म्हणून निर्मळपणे खाली येते. नाहीतर तुमची वाताहत झाली असेल सगळीकडे. हे शिवशंकराचे जटा आहे म्हणून तुम्ही आहात, कसं असू द्या. नंतर काय म्हणल्या बरोबर अजून, हा बाई खरं बोला तुम्ही शिका. काय म्हणता तुम्ही सिनियर काय करणार. मी तुमच्या प्रश्नाचे विश्लेषण करताना हे प्रश्न बघतो काय बाईने प्रश्न दिला. विराट राजाच्या नगरीमध्ये विराटेश्वर नावाचे मंदिर शिव मंदिर आहे, त्यांची उंची किती. तेथे एक वृक्ष आहे, त्या वृक्षाचे नाव काय, त्या वृक्षाचे महत्व काय. आणि बाई मी जेव्हा हा उत्तर वाचत होतो तेव्हा मी हे सर्व माझी संगीतकारांना शांत राहून वाचत होतो. मग तेव्हा पण तुम्ही कानात काय गोळे पण बसले आहेत काय. किती खोटं बोलायचं माणसाने. तुम्ही शाहिरी पेशामध्ये आहात. जर शाहिरीला विषय भिडवायचं नसेल तर आपल्या दुसऱ्या बाजूने यायचे, दोन गाणी बोलायचे जायचे ना. मी काय वाटलं होतं, विराट राजाच्या नगरीमध्ये विराटेश्वर नावाचं शिव मंदिर आहे, त्याची उंची 72 फूट आहे आणि लांबी का सांगितली. मला ज्या ग्रंथामध्ये जो उल्लेख आहे त्या ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे त्याची उंची 72 फूट आहे आणि लांबी 46 फूट आहे. मग मी वृक्षाची उंची कधी बोललो, काही सांगायचं आलं रसिकांना, काही का म्हटलं या पोहायला काय कळतच नाही. मी नवीन आहे, मी सांगायचा परत सांगायला नवीन जरी असलो तरी माझा गुरु पक्का आहे. माझ्या गुरुनी शब्द मला अक्षर शिकवलेलं आहे, कसं असू द्या. नंतर काय म्हणणार आहे का त्यानंतर मग एक विषय सोडला काय त्याला तोंडात घेशील
अगं तेजल चौथ्याची सांगशील काय अगं तेजल चौथ्याची सांगशील नंतर बाईनी दुसरा विषय घेतला. काय बाई बोलत दुसऱ्या कटिंग मारताना एक छोटासा तुम्हाला विषय देताना काय बोलला, चाल मारली जसा गुलाब बोलतो या, बरोबर ना, ही चाल मारली. म्हणून काय म्हणतो बघा त्या विषयाची कटिंग बाई ऐका, बोला या वासनाच्या पायी हालाय गाईला. म्हणून काय म्हणतो बघा, सारे असतात तुलाच कसं फुगल बेबाट नवरा नसता तुझा घरी सांग कोण गेला ते का नवरा नसता तुझा घरी सांग गेला ते का नवरा नसता तुझा घरी सांग कोण गेला ते का तुला कसं फुगल बेबाट नवरा नसता तुझा घरी सांग कोण गेला ते का नवरा नसता तुझा घरी. बाईने दुसरा विषय घ्यायला काय चालू होती दुसऱ्या विषयाची रेकॉर्ड ब्रेक केला या त्याने हातात फुलच्या गुन्ह्यात जेव्हा भेटल पुण्या बिपुण्यात मांडोळीच्या मी भोकात जेव्हा घालतोळीच्या मी भोकात हिला ठोकाया लागतो धोकात जेव्हा घालतोळीच्या मी भोकात हिला ठोकाया लागतो धोकात. तुम्ही ज्या ज्या चाली दिला त्याचे विषय त्याचे तुम्हाला मी परत दिले. मी सांगत होता मी शब्दाला शब्द देऊनच जाणार म्हणून काय म्हणतो का आता मी तुम्हाला माहिती देतो माझ्या दुसऱ्या बारीचे विषय देतो कधी कधी आपली भेट होईल तेव्हा मला तुम्ही उत्तर द्या. म्हणून मला काय म्हणतो बघा बागेमध्ये मी गेलो तो का सारा पाहिला प्रकार घडताना
काय म्हणायचं बघा, मी चुकीचं बोलणार नाही. मी काल बागेत गेलो होतो, माझं विशेष वरती माझं आहे म्हणून काय म्हणतो बघा. मग तेजलवरती उडताना खाली हिमहिम पाणी पडताना, मग तेजलवरती उडताना खाली हिमहिम पाणी पडताना. स्त्रिया सचिन दवंडे यांच्याकडून या आता जी कटिंग आली त्या कटिंगसाठी 501 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. मंडळ आपला आभारी आहे, ऋणी आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे बाई तुम्ही मला मागाशी तुमच्या आपले लेटेस्ट चॅटमध्ये काल कुठली नाही का रेकॉर्ड ब्रेकअप केला आहे त्याने. तसंच आता युट्यूबवर सर्वात जास्त व्हायरल गाणं आहे. कोणतं गाणं व्हायरल माहिती आहे का? रसिको सांभाळ गजरल पाय ग साई दादा. आहा सांभाळ गजरल पाय ग वय तुझं डोक्याचं हाय ग ऐकून घे जायला लग्नाच्या पायला घोटाळा करायचा नाही ग. ऐकून घे जायला लग्नाच्या पायला घोटाळा करायचा नाही ग. आणि म्हणून मी मागाशी तिकडे येत असताना मी कार्यक्रमाला येत होतो रूमवरून, तेव्हा मला या विषयाचा एक विषय सुचला आणि त्यासाठी मी कविता लिहिली. बाई आहे ना मेकअप वगैरे झकासमध्ये करून येतात झकास, पण तो मागे गुजरा बांधतात ना त्याच्यामध्ये फूल कधीला काय अडचवत नाही. म्हणून मग मला सुचलं की तुमच्या समोर सादर करणार आहे. लक्ष असू द्या, चालतीच आहे. माझ्याकडे आहे बघ केवढा, माझ्याकडे आहे बघ केवढा, तुझ्या बोचात घालून का एवढा. काय म्हणतो बघा बाई, मी आता सांगितलं येत असताना मी विचार करत होतो की बाईंना काहीतरी नवीन द्यायला पाहिजे. म्हणून या तुम्ही मेकअप एवढा भारी करता, मस्त एकदम छान सुंदर असतात, परंतु मागं जो भाऊ बांधता त्या भाऊमध्ये काहीच नसतं. त्यासाठी मला विषय म्हणून मला येते दादा तुम्ही दादा माझ्याकडे आहे बघ केवढा, तुझ्या बोचात घालू का एवढा. अगं तेजल तुला घ्यावाच लागल, तुझ्या बोचात घालून एवढा. घ्यावाच लागल, तुझ्यात घालून एवढा. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आदरणीय सोमाजी दवंडे माझे सैनिक यांच्याकडून या कटिंगसाठी 501 रुपयाचे बक्षीस झाले आहे. मंडळाचा आभारी आहे, धन्यवाद. रसिक हो, तुमचं मनोरंजन करत असताना आम्ही वादी प्रतिवादी, शाहीर प्रतिशाहीर, शक्तिपुरा, माया ब्राह्मण, श्रीकृष्ण आणि राधा या विषयावर तुमचं मनोरंजन आम्ही करत असतो. आणि हे मनोरंजन करत असताना आमच्याकडून चूक बोलून कोणते जर तुम्हाला विषय खटकणारे गेले असेल तर जे काही चुकीचे असेल, मी जे काही चुकीचे गायले असेल त्याची मॅडम माझ्या पद्धतीने मी माझा कार्यक्रम केला, त्यात काही मनावर घेण्यासारखं असेल तर मला तुम्ही नंतर काय ते सांगा, मी त्यात सुधारणा करेल. त्यामुळे तुम्ही मला सिनियर कलावंत आहात म्हणून. तर आता हा जो अत्याचार सुरू आहे, आता परवा हा जो अत्याचार झाला आपला बदनापूर या ठिकाणी जो अत्याचार झाला त्या चिमुरड्यांसाठी मला 2 शब्द मंडळाच्या परवानगीने मी हे 2 शब्द टाकतो आणि नंतर आपण बारीकी सांगता करू. काय म्हणतो बघा, चाल काय घेतलं का चाल. आई माझी
सागर दिला तिने जीवनाकार आई वडील माझे थोर किती सांगून त्यांचे मोकार आणि म्हणून त्या माझ्या दोन छोट्या चिमुरड्या त्यांच्यावर जो अत्याचार झाला त्या अत्याचारावर मी हे छोटसे एक कडव्याचे गीत गाणार आहे आणि नंतर त्याची मॅडम आपण आरतीसाठी यायचं आहे आणि म्हणून काय म्हणतो बघा वासनांचा आघाड बकासूर बळी घेतो नसताना कसून लेक गेली बघा शाळेला लेक गेली बघा शाळेला होत काळ तिचा आळेला सागाडावर बघा तिच्यावर तिला नव्हता कोणाचा आधार हा वासनांचा प्यार हा बकासूर बळी घेतो नसताना कसूर वासनांचा आरतीसाठी यायचं